आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. इंगळी तालुका हातकणंगले येथील काही दिवसापूर्वी ढासळलेली 6 मोठ विहिरीच्या बाजूचा रस्ता आज पुन्हा खचला असून नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावधानतेचा इशारा म्हणून या विहिरीच्या बाजूला असणारी 6 कुटुंब स्थलांतरित करण्यात आली आहेत. नागरिकांच्या जीवास धोका बनलेली ही विहीर मुजवण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे. याबाबतची माहिती समजताच इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मौसमी चौगले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. इंगळी येथील मध्यवर्ती वस्तीत असणारी सुमारे 200 वर्षापूर्वीची 6 मोठ विहीर आहे. या विहिरीच्या भोवतीचा परिसरासह असणारी खोके 25 मार्च दरम्यान विहिरीत ढासळून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. त्याचबरोबर या विहिरीला लागून असलेला हुपरीला जाणारा विषय फुटी मुख्य रस्ता ढासळून गेल्याने गावातील नागरिकांची व शेतकऱ्याची मोठी गैरसोय होत आहे. इंगळी गाव हे पूरग्रस्त असल्याने दरवर्षी गावाला पुराचा वेढा पडलेला असतो. सध्या पावसाची संततधार चालू झाल्याने या विहिरीच्या बाजूला असलेला रस्ता पुन्हा खचला आहे. त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत खबरदारी घेत या विहिरीच्या भोवतीची 5 ते 6 कुटुंबे स्थलांतरित प्राथमिक शाळेत केली आहेत. विहीर परिसरात लोकांना जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रस्ता खचल्याने विहिरीच्या भोवती असणाऱ्या घरांनाही मोठा धोका निर्माण होऊन जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे जोराचा पाऊस चालू होण्या अगोदरच या विहिरीची दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी लोकनियुक्त सरपंच दादासो मोरे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी इचलकरंजी तहसीलदार हातकणंगले यांनाही देण्यात आली होती. विहिरीच्या बाजूचा रस्ता पुन्हा खचल्याचे समजताच प्रांताधिकारी मौसमी चौगले, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, मंडला अधिकारी जानकी मिरासी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तर भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. यावेळी सरपंच दादासो मोरे, ग्रामविकास अधिकारी सुनील हासुरे, तलाठी सत्तार गवंडे, ग्रामपंचायत सदस्य युवराज चव्हाण, सुनील भातमारे, शिवसेना शहरप्रमुख केशव पाटील, माजी सरपंच बाबूराव पाटील व नागरिक उपस्थित होते. SB मराठी न्यूजसाठी इंगळीहून सौरभ बिरांजे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.